लवकर याला मिलियनेटर बनवा आणि डायरेक्ट आपण विधानसभेलाच उभा नको. एवढं नको. सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा येऊ आणि कमेंट करा नसते तुम्ही. नमस्कार म्हणजे मी या चॅनलचं सर्व स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर डेली ब्लॉग आपले असेच चालू आहेत, असेच मच्छा. तर डेली ब्लॉग चालूच आहेत आपले, त्यामुळे करायचं काय करायचं हे ते सगळे डोक्यात असे विचार आहे ना, रात्रभर झोपून देत नाहीत. करायचं काय उद्या लेट होतात काय काय. कालचा ब्लॉग लेट झाला पण ठीक आहे, पण टाकणार काय का होत नाही पण मी टाकणार. तर आज बघूया काय करायचं. कारण पावसाचं वातावरण आहेच आहे, काय करणार. आज काल पाऊस होता, आज पाऊस, रोज पाऊसच चालू आहे. काय होतं कुठं जातोय का नाही माहीत नाही. पावसाने कुठं जायला असं हेच नाही. तरी बघू, जर गेलो कुठे तर जाऊ कुठेतरी आज असं वाटतंय. शाळेकडे तरी जाऊ नाही तर इकडे कुठेतरी फिरू. आज काम पण आहे त्यामुळे फिरू कुठेतरी. पावसाचं पूर्ण वातावरण झालं आहे. त्या पावसाने ना वैताग दिला सगळ्यांना. कधी पण येतोय कधी पण जातोय. उन्हाळ्यात पाऊस, हिवाळ्यात पाऊस, पावसात पाऊस काय करणार. तर या पावसांना आपण पावसाला बघू. आणि हो, आंबे लागलेत आपल्या झाडाला, म्हणजे बारीक बारीक आहेत. मला नाही वाटत ते टिकतील आणि सगळे पडणार खाली. असं पूर्ण मोहर पडतो आंब्यांच्या. त्यामुळे किती टिकतील किती येतील काय येत आहेत ते. पण तुम्हाला वातावरण दाखवतो आजचं. हे वातावरण ना, ह्या वातावरणात काय कुणाला करायला येणार नाही. ना रानात जायला येणार कोणाला, कारण की चिखल लागतं अजून पण. आणि हे मोहर सगळे पडतात. वुमन वर्ल्ड कप, वुमन वर्ल्ड कप चालू आहे. आज इंडियन वेस्ट इंडिज आहे. 100 वर आहे, 99 आणि तिथे 100 झाले. हरप्रीत कौर क्या गजब ये पारी रही है. 100 रन बाद 100 ही गेंदों में दूसरा शतक भारतीय टीम. वाह वाह वाह, और कमाल का कार्य किया है. जैसे इनको पेश किया इंडिया बल्लेबाजी की. मंडई आपणाला आता इथे कृषी प्रदर्शनला बघूया. तर
निकोर भरोसा तुझं करतं देख. असं तरी काय ट्रॅक्टर पिटी थोडी हा भारतीय शेतकऱ्यांसाठी आपला ट्रॅक्टर पेटी जनरेटर आहे. हा सध्या आपला ट्रॅक्टरचा जो रोटावेटर शाफ्ट आहे त्याला कनेक्ट केल्यानंतर हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. यावर 3 फेज आणि सिंगल फेज असे दोन्ही आउटपुट चालतात. 3 फेजची मोटर पण चालते, सिंगल फेजची पण मोटर चालते. त्याला काही तुम्हाला एक्स्ट्रा डिझेलची आवश्यकता लागत नाही, कारण ट्रॅक्टरच्या इंजिनला आता जेवढं ट्रॅक्टर डिझेल घेतो तेवढंच खायला लागतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घरात घरगुती कार्यक्रम असतील तिथं तुम्ही वापर करू शकता. समजा तुम्हाला कडबापट्टी वगैरे चालवायची तर वापर करू शकता. म्हणजे थोडक्यात जिथं लाईट नाही आहे तिथं तुम्ही याचा वापर करू शकता. आणि हे इटालियन टेक्नॉलॉजीचं पूर्णपणे प्रोडक्ट आहे. आपलं मेड इन इटली आहे. त्याची क्वालिटी वगैरे खूप चांगली. नाव आपल्या कंपनीचं नाव अमेर NSM इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे. आपली कंपनी जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे इटलीमध्ये आहे आणि डिस्ट्रीब्युशन जे ऑफिस आहे ते पूर्णपणे पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये दाहिरीमध्ये आपलं ऑफिस आहे. 1 मिनिट. तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट आपलं कॉन्टॅक्ट करायचं झाला तर इथे आपला नंबर दिलेला आहे. आमचे सेल्स मॅनेजर आहे सचिन खंदारे. त्यांचा नंबर दिलेला आहे 9158151141. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जे काय असेल तर मग तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. धन्यवाद. थँक्यू. तर हां थांब ना, बघून तरी जाऊया. तर आपल्याला इथे सगळं काही असं बघायला भेटतं. जॉइन डिअर यातून घरगुती सामान गहू, ज्वारी, बाजरी, मक्का सगळ्या प्रकारचे धान्य पुढं भरडा सुद्धा होतोय. ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. दळून चाळून झाल्यानंतर तुम्हाला ते बंद. तर आपल्याला इथे जेवढं आपण शेतीत उपयोगी करतो ते सगळं इथे म्हणजे ह्यांनी एक हे केलं की तुम्हाला जे जे शेतीसाठी उपयोगी असेल त्यांचे तिथे एक्झिबिशन आहे. तर इथे ट्रॅक्टर आहेत, तिथे घरगुती सामान होतं म्हणजे घरघंटी हे ते होतं. इथे ट्रॅक्टर आहेत आणि या साईडला पण ट्रॅक्टर आहेत. जास्त ट्रॅक्टरच दिसत आहेत. यातून जेवढे वेगवेगळे कंपनीचे ट्रॅक्टर आहेत ते सगळे इथे आहेत. हा कुबोटाच आहे आणि हा कुबोट आहे. तिकडे जॉइन डिअर होता आणि आपल्याला इथे बघायला भेटेल इथे जे सगळं घरगुती सामान म्हणजे तुम्हाला इथे आपल्याला काय काय आपलं पुन्हा गडगे म्हणून शोरूम आहे आपलं. सातारामध्ये पण आहे, फलटणमध्ये पण आहे. आपल्याला गोल्डचं आहे जे आपल्याला भेटवस्तूसाठी ठेवणाऱ्या वस्तू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ड्रिल्स वगैरे आहेत, पेन वगैरे पण भेटतात अशा गोल्ड. त्याला गोल्ड पॉलिशमध्ये येतं सगळे गोल्ड पॉलिशमध्ये आहे. आपल्याला सिल्वर पॉलिशमध्ये वगैरे आहे. हे गोल्ड पॉलिश आहे पूर्ण म्हणजे आपला हा साधारणतः 175 रुपये. 175 हां GST पण बोलावंच काहीतरी. हे जे मटेरियल येतं ते आपलं मार्बल बेसमध्ये येतं. त्याला आपलं गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे. त्याच्यावरती जे हिंदू धर्मातील जे शुभ वास्तू आहेत त्याचे सगळे डिझाईन्स आहेत. लाईन वगैरे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये. आपलं सातारमध्ये आला तर आपल्याला राजवाड्याशी इथं आपला आहे. आपला हा कासट पेठमधून आपला आहे, कासट प्राईड म्हणून. इथं आपला ॲड्रेस आहे ना, मोबाईल नंबर. मोबाईलवरती जरी सर्च केलं आपलं गुगलला तरी आपल्याला ॲड्रेस वगैरे भेटून जाईल आणि नंबर पण भेटून जाईल आपल्याला. थँक्यू. वेलकम. तर तिथे आपल्याला अजून खूप काही बघायला भेटते. इथे पण 8 चक्कीचं आहे. मग अशी आपण तिथे पण बघितली, इथे पण 8 चक्की. स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटर.
ओकाय इलेक्ट्रिक स्कूटर जे आपण रोज चालवत होतो ती. आणि इथे होंडाचं हो हो आता माझी 7-7.5 अपेक्षा आहे. या साईडला इथे पण ट्रॅक्टर आहे. जेवढं शेतीतले जेवढं कामाला येणारे वस्तू त्या सगळ्या इथे. मध्ये मध्ये लाईटीचा प्रॉब्लेम होईल कारण की उजेडामुळे आणि तिथे आत गेल्यानंतर इलेक्ट्रिक म्हणजे वॉशिंग मशीन फ्रीज. तर जास्त बघायचं झालं तर तुम्हाला इथे ही मशीन काय माहिती तांत्रिक माहिती. हां एडिट करतो ना. इथे सगळं शेतीत जे उपयोगी येतात ते सगळे हे त्यांचा. तर इलेक्ट्रिक स्कूटर आता सध्या इलेक्ट्रिक स्कूटर जास्त मार्केटमध्ये त्यामुळे आणि तुम्हाला जेवढं बघायला भेटेल इथे तेवढं कमीच आहे शेतीविषयक तरी. सगळ्यासाठी 100 रुपये किंमत. इथे अजून खूप काही फिरण्यासारखं. जेवढं फिरायला भेटेल तेवढं. चाल ना तू का थांबलाय जा. ते इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक म्हणजे बऱ्यापैकी इलेक्ट्रिक वस्तूच आहेत आणि आपण काही थोडीफार माहिती घेऊ जे आपल्याला माहीत नाही त्याची. आणि इथे साई मिल्क तर इथे पायपीचं परत हे पुस्तक आहेत. अरे तर इथे बऱ्यापैकी तुम्हाला खूप काही बघायला मी हे 14 तारखेपर्यंत आहे. 14 तारखेपर्यंत हे 14 तारखेपर्यंत आहे. तुम्ही ज्याला कोणाला यायचं असेल बघायला इथे तर नक्की या. इथे खूप म्हणजे शेतकऱ्यांनाच खूप सारे फायदे इथे आल्यानंतर. इथे पेंडीचे हे नाव बोललं इथे अजून खूप काही फिरण्यासारखे. अरे इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इलेक्ट्रिक वस्तू परत या सगळ्यांनी मंडळी आलेले आहे. या आम्ही इथे आलो आहेत. आम्हाला खूप भारी वाटत आहे. इथं विविध प्रकारची शेतीविषयी काही माहिती आम्हाला भेटत आहे. 10वी नंतर कोणी शेती करायची असेल तर नक्कीच हे प्रदर्शन बघा आणि 10वीचे पेपर नंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेती करावी असं माझं म्हणणं. तूच एकटा शेतकरी. नाव काय? वैभव पाटील. कुठं राहतो? वडूजला. बोल 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 बोल. तुझ्या काय मनातल्या भावना? अरे बोल. मित्रांनो शेतकरी आहे तर आपण आहे शेतकऱ्यामुळं
मित्रांनो, मी त्याला होतो प्रदर्शन बघायला वडूजमध्ये, हरनाई कृषी प्रदर्शन. मला इथे खूप चांगल्या पद्धतीची शेतीविषयक माहिती मिळाली. शेतीमध्ये विविध प्रगतशील उपकरणे मला इथे बघायला मिळाली. शेती सुद्धा एक चांगला बिझनेस असू शकतो 10वी नंतरनं. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग सायन्स न घेता आपल्या शेतीची डेव्हलपमेंट करून चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊन शेती करावी असं माझं म्हणणं आहे. सगळ्या शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याला म्हणजे समाजात जास्त किंमत दिली जात नाही. पण मित्रांनो, आपण असं करायचं नाही, कारण की हे आपण शेतकरी आहे तर आपण आहे. म्हणून मित्रांनो, 10वी झाल्यानंतर 10वी तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी बोलते, पण 10वी झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी शेती करावी ही माझी पर्सनल इच्छा आहे. मित्र धन्यवाद, खूप सारी तू माहिती दिली आम्हाला. तर शेतकरी ब्रँड नाव सांगतो. तर तुम्हाला असे शेतकरी जर बघायचे असतील तर नक्की या इथे. आणि खरं शेतकरी असं आहे ना, सांगू शकत नाही, खोटं बोलतोय. पिकला तर सोनं. तर का सॉरी, अरे मी नाही असू दे, मोबाईल पण गरजेचा आहे आपल्याला. तर सॉरी बाप, ह्या मातेचं चिन्ह आणि बाबरोबर खेळते ती ह्या गाईवर. हो, त्या गाईचं हे वैशिष्ट्य आहे. बाहेरचा बोर्ड पण दाखवायचे दाखवतो. यातून जी प्रकार सगळे येते का. लहान मुलांना कधी न संपणारे वय नसतात, बघा माहिती नाही असतात. लहान मुलांना कधी न संपणारे वय शो पेपर शिवण्याचे मॅचबुक. लहान मुलांना याच्यावरती कुठल्याच शेतकरी जलपेनी कॅरी करायला हवा. कॅरी झाली वल्या कपड्यांनी याला इरेज करायला हवा. लहान मुलगा कधी पण पुसू शकतो. त्याच्यामध्ये कॅपिटल लिपी, स्मॉल लिपी, मुळाक्षरी, अंकाची ओळख आहे, बॅकसाईडला पाटी सर, ड्रॉइंग करणे, गणित काढणे. दुसरं बुक दिले लहान मुलासाठी एक कर्सू लिपी आहे सर. यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही लिपी जमत नाही, यासाठी जेल सेचा पेन वापरा. स्केच पेनचा पॉईंट मोठा आहे, लहान मुलगा कन्फ्यूज होतो सर. याच्यात आरोही शंभूवाले लहान मुलगा कन्फ्यूज होत नाही. तिसरं बुक दिलं सर ड्रॉइंग आहे. ड्रॉइंगमध्ये कंपनीने हे गणिताचा विषय दिलाय. लहान मुलाला याच्यामध्ये स्टँडिंग लाईन आहे, सिप्लिंग लाईन आहे, ट्रायगल आहे, गोलाकार आहे. डॉटला डॉट द्या, छोट्या पिक्चरचा हजारो पिक्चर बघा. लहान मुलाच्या हातातून दूध पडतंय, चाय पडतंय, कॉफी पडतं, त्यावेळेस तुमच्या बऱ्याचशा वाया खराब होतात. हा वॉशेबल प्रोडक्ट आहे, खराब होत नाही. तुमचा वापर झाला, लहान मुलाचा वाढदिवस आहे, त्याला गिफ्ट द्या सर. या बुकमुळे वयांची बचत होईल, पैशाची होईल. एका बुकची MRP 50 आहे. संच घ्या सर, 100 रुपयाला शेट दिला जातो. नेक्स्ट टाइमाला पाहिजे आमचं हे प्रकाशन पुण्याचं, याला मागू शकता. याला 200 रुपये किंमत लागते सर. हे कृषी प्रदर्शन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलासाठी 50% सवलतीच्या दरात मिळतं सर. आपलं हे सांगा ना. हे आमच्या ज्ञानगौरी पब्लिकेशनला सर तुम्ही व्हिजिट दिल्याबद्दल आमचं ज्ञानगौरी पब्लिकेशन आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. तर तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला इथे माहिती भेटेल. आणि लिंक याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्यांचे नंबर, जेवढे नंबर असतील आपण भेटू, त्या सगळ्यांचे नंबर नक्की भेटतील. ते तुम्ही तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करा त्यांना. आणि टेंट जर आपण गेलो ट्रॅकिंगला तर नक्की इथे खाण्याचे पण पदार्थ आहेत. तर कुणाल भाऊचा घरगुती म्हणजे मसाला लावून भाजीपाला डायरेक्ट तोडून घ्यायचं, बाकी काही टाकायची तिखट, मीठ, बेसन, प्युरी काहीच टाकायचं. मिक्स केलं का डायरेक्ट फ्राय 2 मिनिटात मंचुरियन मसाला कुणाल भाऊचा. तर मला इथे नंबर पण दिसेल, ॲड्रेस पण आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर, फोनपे नंबर पण आहे त्यांचा.
रोजचा स्वयंपाक जरी केला तरी पण चालतो. इथे खाण्याच्या वस्तू पण आहेत या साईडला, जे हे आपल्याला बघायला भेटतं. हे बोलण्यानुसार आहेत इलेक्ट्रिक वस्तू, जास्त करून इलेक्ट्रिक वस्तू आहेत. तर तुम्हाला इथे लोणची दिसते. पण लवकर लवकर पळत आलं, खूप स्टॉल खाली आहेत त्यामुळे, म्हणजे बऱ्यापैकी आहेत एवढे, पण बऱ्यापैकी गर्दी आणि गर्दी कमी लागली. जरा गर्दी कमी लागली. गर्दी असला आपल्याला काल आलं असतं आपल्याला. इथे तुम्हाला खूप काही बघायला भेटतंय, पण थांब. बघू ना. अजून काय आपलं काय बघायचं? जेवढं जिथे जिथे तुम्हाला बघ म्हणजे चरबी कमीसाठी औषध गाडी परीक्षा कॅमेरा तिकडे दे. असं ते असं हाताने दाखवा, आदिवासी तू हाताचं नाडी दाखवा, हाताचं बसा. तुला काही चरबी पूर्ण वाढून चालत, एक कमी होणार तुमचं. ती कमी होण्यासाठी मग काय करायला? 2 औषध देतो म्हणजे पाण्यामध्ये घ्या. 14 दिवसात चरबी अंगातला गरम होतं. तब्येत चांगली तुझी, बॉडी सुंदर. पण उष्णता कसा वाढला माहिती आहे का? जो अन्न कधी खातो कधी खात नाही, खऱ्या गोष्टीचा माहीत काय तर त्याच्याकरता 2 औषध घ्यायची करतात. दाखवू दाखवत बरं कुठेच एक विषय म्हणलो मी, एक विषय म्हणतो त्याच्यानंतर तिला पण दिलं रात्री आलं हे बोलून तो चालेल. चालू. हे आयुर्वेदिक शुद्ध आयुर्वेदिक औषध आहे. हे आमचं आयुर्वेदिक म्हणलं ना, शुद्ध आयुर्वेदिक असतं. डोंगरातला रानातला डोंगरातला असतं. याचं कसं आहे, परिणाम काही नसतो याच्यात. आयुर्वेदिक शुद्ध आयुर्वेदिक असतं आमचं. गॅसवर, पित्तावर, शुगरवर, डायबिटीसवर, पित्तावर, मुड्यात, मूतखडा असं घेतो तुम्ही. ओढा डोळा, अश्वकन, सतावरी, उलंजन, दशमत, बिदरिकन. सांगा सांगा, असं काय नाही. व्हिडिओ घ्या. तर अंगुली गुटी, ओरोमफल, ओरोमफल, सोनापत्ती, कडूचिराईट, रतनपुरुष, मुराड शेंग, जसं चूर्ण असतो आमचा. अच्छा. तर जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आपला, कॉन्टॅक्ट नंबर सगळं देणार तुम्हाला. नंबर सांगा म्हणजे घरकुल सगळं येणार आमचं. अच्छा. औषध पाठवतो. अजून औषध घेतल्यानंतर सगळे कार्ड नंबर, फोन नंबर सगळं देतो. नंबर 77 19 92 05 53. सरजू जामकर, श्रीरामपूर, अहमदनगर जिल्हा. आपल्याला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हा नंबर. कोरिअरमध्ये पण आम्ही औषध कुरिअर पण आहे. आणि जर कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो. नंबर
घेऊन ह्यांना कॉन्टॅक्ट करा. जे काय असेल तर मग त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही. धन्यवाद. खूप सारी माहिती. अवतार चेंज झालाय. बरं आपलं कुठे असिस्टंट चल ए असिस्टंट. तर अजून आपल्याला बरंच बघायचं इथे. खूप म्हणजे जेवढं तुम्ही आणि हा हे विचारत होते आपल्याला. नाव काय तुझं? आपल्या चॅनलचं नाव काय आलं का तुम्हाला? आपल्या चॅनलचं नाव काय? व्लॉग. परत एकदा लाईक बोल बोल बोल. लाईक करा, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंट करा. आणि या दोघांना पण फॉलो करा. हा इंस्टाग्रामवर असणार तुम्ही. तर ही दोन पोरं मिळाली आपल्याला इथे. गई हा लागला असेल. असं खूप सारं असं बघण्यासारखं इथे. ही खाऊ गेली आपली. तिकडे खाऊ हे. तर आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद भेटते इथे. आणि जेवढी पब्लिक आहे त्यानुसार तरी वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद भेटेल आपल्याला, पण भेटतोय. आणि इथे संपलं. लास्ट संपलं आपलं. हा संपलं. आता जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढं मी दाखवलं. हे कुठून जायचं? आलो त्याच्या बाहेरच निघायचं. रस्ता आहे का इथे? इकडून बाहेर जायचं. जायला ना रस्ता. ह्याला फॉलो करा इंस्टावर. आता पाटील 65 इंस्टावर फॉलो करा आता ह्याला. तर ह्याने खूप सारी माहिती दिली आपल्याला. आणि ह्याच्यासारखा खरं पाहिजे ह्याने ब्लॉगिंग चालू करावं असं माझं मत आहे. कारण की जो बोलतोय तो खरंच खतरनाक आहे. तो जो बोलतोय ते. आणि भावा असंच भेटत जाऊ आपण. माझ्या चॅनलला तुझी लय गरज आहे. काय विषय नाही. सबस्क्राईब करा. भाऊ आहे लवकर याला मिळणार बनवा आणि डायरेक्ट आपण विधानसभेलाच उभा करू. नको एवढं नको. सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा येऊ आणि कमेंट करा नसते तुम्ही. बोल 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 बोल. अरे वाघ खाली तू. तावण्यांचं उदे सॉरी दाखवलं त्यात काढलं चांगलं. हा मग अशा प्रकारे आपलं इथलं झालं. आणि सगळा चेहरा खराब झालाय. तर आपलं कृषी प्रदर्शन संपलं इथे. आता थोडं सामान घ्यायचंय ते घेऊया. आणि मित्रांनो चला. हे नवीन मित्र झाले आपले इथे. आणि तर आत्ताच आपण कृषी प्रदर्शन पाहिलं. तिथे आपल्याला नवीन मित्र मिळाले. नवीन ब्लॉगर मिळाले. येरळा नदी आपल्या गावातूनच इकडे येते बघा. कृषी ब्लॉगर चाललेले आहेत. त्यांच्या मशनीचं बटन तुटलंय. बघू आता भेटतंय का इथं. आणि बटन पण आता बाजारात आलो. आज शनिवार बाजार भरूच. कृषी आपण गाडी बरोबर घातली आहे का? हा चल काय नाही. खाली वडूच बाजार काय घातली लावायची. इथं निघायची. वर जाऊ दे. ऋषीने चुकीच्याच ठिकाणी गाडी घातलेली आहे. बरं बाजारात सगळ्यांच्या पुढे.
तर हा वडूदचा बाजार बऱ्यापैकी भरतो. ऋषा गाडी कुठनं घालते. ऋषी गायब झालेला आहे. कुठे गेला काय माहित गाडी घेऊन. फडक्या बाय गाव वाचलो. तर गाडी लावली, आता बाजार करतो. थोडाफारच बाजार करायचा आहे आणि थोडीच भाजी घ्यायची. त्यामुळे मी वडूदचा बाजार कधी बघितलं नाही. म्हणजे वडूदचा बाजार दाखवतो तुम्हाला. तेवढे बाजार आहे. चल वर जाऊया का? वर करायचे खाली करायचे. चल आपल्याला थोडंच पाहिजे सामान. चल वर जाऊ. बनवलं त्यात. हा तर वरच्या साईडला जाऊ आपण. काय इकडं काय वाटत नाही. काय काय घ्यायचं मलाच नाही माहिती. काय घ्यायचं हा घ्यायचं आता काय ते. वांगी कशी आहेत? बाजार बाजार हा बाजार तर झाला आपला. आता नाही पिशवी नाही. ते इकडं जायचंय आपल्याला गणेश मध्ये खाऊ काहीतरी. त्यांना मला इथलाच वडापाव आवडतो. असं दे खाऊ आपण. भूक लागली. काय करत आहे. तू कसं व्हायचं मी आता आपली आता सगळीच खरेदी झाली. वडूदचा बाजार पण झाला आपला. वडूदचंच कृषी प्रदर्शन पण झालं. सामान घेतलं थोडं आणि आता घरी जायचंय. ओ हो तू आहे ना म्हणजे इथं जीववर येतोय. तर आता घरी जातो. आता अजून दिवस बाकी आहे. आता वाजलेत सांगतो किती वाजलेत. एक नाही वाजलेत 2. आता जाऊन पहिलं थोडं काय काम असेल ते करतो. आज झोपणार नाही. काय झालं तरी आज झोपणार नाही. रोज झोपतेस. असं रोजच म्हणतो झोपतो म्हणून काय झोपणार नाही आणि झोपतो. पण आज नाही झोपणार. काय झालं ते थोडं काम करू काय असेल ते. आणि बघू आता काय काय होतंय. गाडी नीट चालू आहे. मेरा शादी बाकी अभी तक. तर मंडळी आजचा व्लॉग खूपच मोठा झाला. तर क्षमस्व आणि असंच प्रेम देत जावा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब बटन दाबा. म्हणजे तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओ हे कळत जातील. तर प्रेम असंच असू द्या.